आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नसल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। वाल्मिक कराड यांचे वकील आजारी असल्याने कोर्टात तारीख वाढवून मिळण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे। तर विष्णू चाटे यांचे वकील आज जामिनासाठी प्रकरण दाखल करणार नसल्याची चाटे यांच्या वकिलांनी माहिती दिली। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या खंडणी प्रकरणात जामीन अर्जावर आज केस न्यायालयात सुनावणी होणार होती। मात्र कराडचे वकील आजारी असल्याने कोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, या प्रकरणातले सगळ्यात मोठे अपडेट्स। खंडणी प्रकरणी जामीन अर्जावरील सुनावणी आता लांबणीवर गेलेली आहे। वाल्मिक कराडचे वकील आजारी असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। कराड आणि चाटेच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती, मात्र कराडचे वकील आजारी असल्याने कोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे। तर विष्णू चाटे यांचे वकील आज जामिनासाठी प्रकरण दाखल करणार नसल्याची चाटे यांच्या वकिलांनी माहिती दिली। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेत। स्वानंद, काय अधिकचे अपडेट्स आहेत या प्रकरणात? सौरभ, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती केज येथील कोर्टात। मात्र ही आता जी सुनावणी आहे ही नंतर पुढे करण्यात येणार आहे, कारण जे कराड यांचे वकील आहेत हे आजारी पडल्यामुळे त्यांनी आता पुढची तारीख कोर्टाला मागितली आहे आणि नेमका आता पुढची तारीख त्यांना लवकरच मिळेल। आणि एकीकडे बघितलं तर विष्णू चाटे याचा जो अर्ज आहे जामिनासाठी हा जर आज दाखल करण्यात येणार नसल्याचे देखील समजलेले आणि आता या दोन्ही प्रकरणाची जी सुनावणी आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। सौरभ, स्वानंद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ। तुर्तास धन्यवाद।